नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। महापरिनिर्वाण दिन। दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले। होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव चैतन्य आहे। आज 6 डिसेंबर आहे। आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करीत आहोत। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन। हा दिवस आपल्याला त्यांच्या महान कार्याची व विचारांची आठवण करून देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। ते एक महान विचारवंत, कायदेतज्ञ, समाजसुधारक आणि दलितांचे कैवारी होते। ते समाजात न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यभर लढले। त्यांनी गोरगरीब व दलितांना न्याय मिळवून दिला। त्यांनी लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। त्यांनी संपूर्ण जगाला समानता व स्वातंत्र्याचा संदेश दिला। 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला। हा दिवस सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीत जाऊन त्यांना अभिवादन करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय भीम। धन्यवाद।